नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालीमकर. भाग 13. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चोळप्पा महाराजांचा पूर्ण भक्त होता, पण महाराज त्याच्या अधीन यत्किंचित तरी होते का? मुळीच नाही. अगदी नवीन मनुष्य दर्शनास आला तर त्याच्याबरोबर जी वागणूक असायची तीच खूप वर्षांच्या सेवेकऱ्यांबरोबर पण असायची. चोळप्पा पैशांच्या नादी लागून खरी भक्ती काहीशी विसरला होता. पुढे या योगाने त्याचा आणि महाराजांचा वियोग झाला. श्री स्वामींच्या कृपेने चोळप्पाला संपत्ती मिळाली. त्यांच्या कृपेने त्याला मुलगा मुलगी अशी संतती पण प्राप्त झाली. कृष्णप्पा नावाचा मुलगा हल्ली अक्कलकोटच्या मठात श्री स्वामींची सेवा करत असतो. लहानपणापासून कृष्णप्पा हा श्री स्वामींच्या सेवेत तत्पर आहे. श्री स्वामी सेवे वाचून दुसरा त्याला कुठलाही व्यासंग नाही, आवड नाही. एक वेळ अशी गोष्ट झाली की दादासाहेब विंचुरकर कारभारी असताना मठा संबंधांनी काही वर्षासन घेण्यास कृष्णप्पा त्यांच्याकडे गेला. सही करण्याचा परिश्रम पाहून दादासाहेब थट्टेने म्हणाले, "वा वा, काय मुलाची हुशारी." चोळप्पाच्या मुलाच्या शिक्षणाकडे काहीच लक्ष दिले नाही चोळप्पांनी. यावेळेस महाराज कारभारी मजकूर यांच्या घरीच होते. ते विंचुरकरांवर रागावून म्हणाले, "काय रे काय रे मादरचोदा, काय म्हणतोस? तू काय केलंस? तेल विकून पोट भरलंस एवढंच ना? त्याला नावं ठेवू नको, त्याचं भाग्य निराळं आहे." विंचुरकरांनी महाराजांची क्षमा मागितली आणि उगीच राहिले, गप्प बसले. खरंच आहे, सद्गुरूच्या सेवेसारखं श्रेयस्कर असं दुसरं कोणतं कृत्य आहे? त्यांच्या कृपेने सर्व काही प्राप्त होतं. महाराजांना भक्ती फार प्रिय असे. आपल्या भक्तांना ते इतर तीर्थास जाण्यास परवानगी देत नसत. एकदा अशी गोष्ट घडली की मुंगी पैठणची विदूर जातीची विठाबाई नावाची स्त्री अक्कलकोटाला महाराजांच्या दर्शनाला आली होती. तो आषाढ महिना आणि एकादशी जवळ चाललेली होती. बाईंच्या मनात पंढरपुराला विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं होतं. तिने आपला उद्देश बाळप्पा आणि गणपतराव सेवेकरांना कळवला. श्री समर्थांची स्वारी त्यावेळी राजवाड्यात असल्याने सेवेकरी गावातच बिऱ्हाड करून राहिले होते. महाराज गेले म्हणजे खूप दिवस ते तिथेच राहत असत. बायकांशिवाय दुसऱ्या कोणाला राजवाड्यात जाण्याची परवानगी नसे म्हणून मागेच उल्लेख आलेला आहे. विठाबाईंचा बेत ऐकून गणपतराव आणि बाळप्पा यांनी विचार केला की महाराज राजवाड्यात किती दिवस राहतात याचा नेम नाही. आपणास सेवा काही घडत नाही, बाहेर कंटाळवाणे दिवस काढावे लागतात. सबब विठाबाईंच्या बरोबर आषाढीच्या यात्रेत जाऊन पंढरीनाथाचं दर्शन घेऊन परत यावं. असं मनात आल्यावरून त्यांनी विठाबाईंना विनंती केली की आपणास घेऊन पंढरपुरास जावं. तिने ती गोष्ट मान्य केली. हा बेत रात्री झाला. सकाळच्या वेळी विठाबाई महाराजांच्या दर्शनाने पूजन करण्यासाठी राजवाड्यात गेली. दर्शनाहून आल्यावर सेवेकऱ्यांसहित पंढरपुरास जाण्यासाठी निघण्याचा बाईचा विचार होता. बाईनं महाराजांचं दर्शन घेतलं. तितक्यात तिच्या तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले, "काय ग, विठोबाचा धरण्यास अजून गेली नाहीस?" हे शब्द ऐकताच बाई लज्जेनं खाली पाहू लागली. जमलेल्या स्त्री समाजात एकच हाशा पिकला. विठाबाईनं विचार केला की प्रत्यक्ष बोलते चालते देव सोडून आपण दर्शन करण्यास जाणार व त्यातून महाराजांच्या सेवेकरी बरोबर घेऊन जाणार असं जाणून महाराजांनी आपली सर्व स्त्रियांसमोर फजिती उडवली. मग ती उघडपणे महाराजांना म्हणाली, "महाराज, आपण बोलते चालते विठोबा. आपण प्रत्यक्ष विठोबा असताना पंढरपुराला कशाला जाऊ?" याप्रमाणे बोलून विठाबाई बिऱ्हाडी आली आणि गणपतराव आणि बाळप्पा सेवेकरी यांना तिने झालेली हकीकत सांगितली. पुढे सेवेकऱ्यांचा आणि विठाबाईचाही पंढरपुरात जायचा बेत रहित झाला हे सांगणं नकोच. महाराजांनीही मग लवकरच राजवाड्याबाहेर येऊन
सेवेकरांना आणि सर्व भक्तवृंदांना दर्शन दिलं. एक वेळ परशुराम सेवेकरी याच्या मनात आलं की श्री काशी क्षेत्री जाण्यास यात्रा निघाली आहे, त्यांच्याबरोबर आपण श्री काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन यावं. असं मनात आणून श्री स्वामी समर्थांजवळ येऊन त्याने काशी यात्रेस जाण्याची आज्ञा मागितली. महाराजांनी उत्तर दिलं, संत चरणाचे माती तीच माझी भागीरथी. हे उत्तर ऐकून परशुराम यानं काशी यात्रेस जाण्याचा बेत रहित केला. श्री स्वामीचरणी सर्व तीर्थे आहेत अशी भावना धरून दृढभक्तीने महाराजांची सेवा करू लागला. तसाच महाराजांचा धोंडीबा नावाचा एक सेवेकरी होता. त्याच्या मनात एकेवेळी श्री कार्तिक स्वामींच्या यात्रेत जाण्याचं आलं. महाराजांजवळ जाऊन त्यानं जाण्याविषयी आज्ञा मागितली. महाराज म्हणाले, का रे, कार्तिक स्वामी येथे नाहीत का? हे ऐकून धोंडीबा म्हणाला, आपण प्रत्यक्ष कार्तिक स्वामी आहात. मी यात्रेत जाऊन व्यर्थ श्रम कशास करू. असे म्हणून महाराजांची दृढभक्ती करत धोंडीबा अक्कलकोटाला राहिला. हल्ली तो महाराजांची सेवा करून अक्कलकोटाला वडाखालील मठात असतो. प्रत्यक्ष निधान चोळप्पाच्या घरी आले असून चोळप्पाची तीर्थयात्रा चुकली नव्हती. यावरून भक्तीचा जिव्हाळा त्याने जाणला नव्हता असं म्हणावं लागतं. प्रत्यक्ष कल्पतरू कामना पूर्ण करण्यास सन्निध असून पिरास शिरणी वाटण्याबद्दल नवस करण्याचा चोळप्पाचा आणि त्याच्या घरातील माणसांचा क्रम चालूच होता. असो, एक वेळ अशी गोष्ट झाली की चोळप्पाची कुलदैवता तुळजापूरची भवानी असल्याने चोळप्पा कुटुंबासहित तुळजापूरच्या यात्रेला जायला निघाला. बाळप्पा सेवेकरी यालाही आपल्याबरोबर येण्याविषयी त्याने आग्रह केला. बाळप्पा महाराजांचा निस्सीम भक्त होता. महाराजांच्या आज्ञे वाचून तो कोणतीही गोष्ट करत नसे. त्याने चोळप्पाला सांगितलं की महाराजांची जाण्याविषयी आज्ञा घ्यावी, म्हणजे आपण यायला तयार आहोत. चोळप्पाने बाळप्पाचा हात धरून महाराजांजवळ नेलं आणि तुळजापूरला जाण्याविषयी आज्ञा मागितली. महाराज म्हणाले, डोंगरावर चढून उक्किरडे करण्यास जा. हे ऐकून महाराजांची सेवा सोडून तुळजापुराला जाण्यात काही अर्थ नाही असं समजून बाळप्पा गेला नाही. चोळप्पा मात्र खरे कुलदैवत सोडून गेला आणि देवीच्या पाया पडून कृतकृत्य झालो असं मानून यात्रा करून परत आला. भाग 13 समाप्त. क्रमशः. धन्यवाद.